नमस्कार, मी संस्कृती संदीप चव्हाण. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर आता आपण क्लीनअप कसं करायचं ते पाहूया. क्लीनअप कोण करतं किंवा कुठल्या एजमध्ये केलं जातं, क्लीनअपमुळे काय फायदे होतात हे आधी आपण पाहूया. जर तुम्ही स्किन अनालिसिस चांगलं केलं असणार तर तुम्हाला जे क्लायंट तुमच्याकडे येतात आणि बोलतात की जरा आमचं क्लीनअप करा, तर क्लीनअप ही कन्सेप्ट म्हणजे काय, तर क्लीनअप हे एक मिनी फेशियल म्हणून बोललं जातं. त्याचबरोबर टीन एजच्या ज्या मुली असतात, टीनेजर एजमधल्या ज्या मुली, 14 to 20 इयर्समध्ये ज्या मुली असतात, त्या मुली फर्स्ट टाइम जेव्हा पार्लरला येतात तेव्हा त्यांचा आधी आपण क्लीनअप करतो. स्किन अनालिसिस झाल्यानंतर त्यांना क्लीनअप सजेस्ट करतो की कोणते प्रोडक्ट त्यांच्या फेसवर कसे सूट होतील किंवा जे प्रॉडक्टनी त्यांना काही साईड इफेक्ट होणार नाहीत किंवा जे माइल्ड असतील ते प्रोडक्ट आपण या क्लीनअपमध्ये वापरतो. त्याचबरोबर जर एखादी ब्राइडल पॅकेजमध्ये एखादी ब्राईड प्री ब्रायडलच्या ट्रीटमेंट करण्यासाठी आपल्या पार्लरला येत असेल तर प्री ब्रायडलमध्ये आपण त्यांची सुरुवात पहिलाच क्लीनअप ह्या प्रोसिजरनी करतो. क्लीनअप विथ डेमो पाहूया की क्लीनअप कोणत्या स्किनला कसं करायचं असतं, त्याबद्दल ऑल डिटेल्स आपण पाहू. स्टेप बाय स्टेप आपण आता क्लीनअप करूया. तर मी माझ्या क्लायंटचं स्किन अनालिसिस कंप्लीट केलेलं आहे. स्किन अनालिसिस केल्यानंतर मला असं समजलं की माझ्या क्लायंटची स्किनचा टाईप आहे ऑइली. तर आता ऑइलला कंट्रोल करण्यासाठी मी क्लीनअप करत आहे. तर क्लीनअप करताना मला जेल बेस्डचे जे प्रोडक्ट असतील ते वापरणं गरजेचं राहील, कारण जेवढं मी क्रीम बेस्डचे प्रोडक्ट वापरणार तेवढं जास्त प्रमाणात सिबम लेवल आणि मॉइश्चरायझर लेवल रोजअप होईल आणि ते मला नाही पाहिजे, कारण माझ्या क्लायंटची फेसची रिक्वायरमेंट आहे की खूप सिबम आणि मॉइश्चरायझर लेवल मला कंट्रोल करायचे आहे. तर आता आपण क्लीनअप स्टार्ट करूया. तर मी आता ऑइल कंट्रोल करण्यासाठी जे प्रोडक्ट आहेत माझ्याकडे अवेलेबल त्या प्रोडक्टने आम्ही क्लीनअप करणार आहोत. तर मी आशिया ब्रँडचा ॲक्ने क्युटी प्युअर हील हा किट वापरणार आहे क्लीनअपसाठी. की क्लीनअप म्हणजेच काय, मिनी फेशियलच असतं. तर आपण माइल्ड लेवलचे जे काही प्रोडक्ट असतील ज्याच्यामध्ये खूप सारं केमिकल नसेल किंवा पहिल्यांदा जर माझी क्लायंट क्लीनअप करते तर मला क्लायंटच्या स्किनची रिक्वायरमेंट काय आहे त्या पद्धतीने तिचं क्लीनअप करणं गरजेचं आहे. क्युटी प्युअर ॲक्ने हील हे क्लीनअप करत आहे. तर त्या क्लीनअपमुळं क्लायंटचे जे ऑइल आहे, जे एक्स्ट्राचे ऑइल क्लायंटच्या फेसवर येत आहे, त्याच पद्धतीने खूप मॉइश्चरायझर लेवल खूप हाय आहे ते कंट्रोल करायचं काम आपलं हे ॲक्ने क्युटी प्युअर हील क्लीनअपचं किट करणार आहे. तर आता आपण स्टार्ट करू. तर आता आपण क्लायंटचा फेस क्लीन वॉटरनी स्पंजच्या साह्याने क्लीन करून घेतलेला आहे. आता आपण क्लिन्झिंग करून घेऊया की ज्या क्लिन्झिंगमुळे क्लायंटच्या फेसवर असणारी डस्ट, काही त्यांनी मेकअपचे प्रोडक्ट जर लावले असतील ते पूर्णपणे निघून जातील आणि स्किन आपल्याला क्लीन अँड क्लिअर मिळेल. जो स्टिकीनेस आहे ते कम्प्लिटली कमी होईल. क्लिन्झिंग केल्यानंतर आपल्याला कंपल्सरी डीप क्लिन्झिंग करणंही गरजेचं आहे, कारण क्लिन्झिंग फक्त तुमचे असणारे वरचे मेकअपचे प्रोडक्ट रिमूव्ह करतील. तर आता आपल्याला आशिया ब्रँडचं जे आम्ही प्रोडक्ट क्लीनअपसाठी वापरत आहोत त्याचं आपल्याला डीप क्लिन्झिंग वापरून घेणं गरजेचं आहे. तर आता माझ्या क्लायंटच्या स्किनचं पूर्ण डीप क्लिन्झिंग ह्या स्टेप आहेत त्या कम्प्लीट झाल्या. तर मी स्क्रब ही प्रोसिजर स्किप करता आम्ही त्याच्याऐवजी एक्सप्लोटर वापरतो. तर तुम्ही पाहू शकता एक्सप्लोटर एकदम क्रीमी बेसला आहे की जे एक्सप्लोटर पॅक सारखं आहे. हे एक्सप्लोटर आम्ही 5 मिनिट्स to 8 मिनिट्स लावून ठेवणार क्लायंटच्या स्किनला आणि त्यानंतर वेट करणार आणि त्यानंतर आम्ही स्टीम देणार आहोत.
ब्रशिंगची प्रोसिजर कंप्लीट झालेली आहे. स्क्रबवर आपण ब्रशिंग करून घेतलं. त्यानंतर आता आपण 4 to 5 मिनिट्स आपल्या क्लायंटच्या फेसला स्टीम देणार आहोत. पाहू शकता किती स्किनला ब्रॅकेट्स आणि व्हाईटेस त्याचबरोबर पिंपल्स आहेत, कारण मुळातच स्किन खूप ऑइली आहे. तर तुम्ही बघा, नोजला सुद्धा व्हाईटेस्ट वगैरे आहेत. फर्स्ट टेक्निक केलेला आहे, जे ब्रॅकेट्स व्हाईटेस्ट वगैरे होते ते आपण पूर्ण क्लिअर केलंय. स्किन मधले पोर्स ओपन झालेले आहेत, त्या पोर्सला थोडंसं क्लोज करण्याचं काम टोनर करतं. तर आता आपण टोनर यूज करू. टॉनिक मशीन आहे ती मी यूज करत आहे. टोनिंग केल्यानंतर आपण स्किनला 1 ते 2 मिनिटं तसेच सोडणार आहोत. टोनर पॅनिट्रेशन होण्यासाठी तुम्ही पाहू शकता 1-2 मिनिटानंतर पूर्ण टोनर ऍब्झॉर्ब होईल आपल्या क्लायंटच्या फेसवर, स्किनवर. तर आपण मसाजच्या स्टेप तुम्ही ब्रीफली बघून घ्या की स्टेप बाय स्टेप आम्ही मसाज कसा दाखवतोय. त्या मसाजच्या स्टेप तुम्ही आता पहा. आपण मसाज क्रीम तयार करताना जेलचं प्रोडक्ट जास्त घेतलेलं आहे आणि क्रीमचं प्रोडक्ट आपण अगदी मायनर लेवलला घेणार आहोत. जर तुम्ही मसाज क्रीममध्ये क्रीम बेसचे प्रोडक्ट वापरत नसाल, तर तुमच्या क्लायंटला खूप सारं ऑइल सुटत असेल, तर तुम्ही क्रीम बेस प्रोडक्ट वापरणं सोडा. तर तुम्ही फक्त जेल मसाज देऊ शकता. मसाज कंप्लीट झालेला आहे. आता आपण लास्ट प्रेशर पॉईंट देत आहोत. आपल्या फेसला प्रेशर पॉईंट दिल्यानंतर आपल्याला अजून रिलॅक्स वाटतं, कारण जेव्हा आपण मसाज करतो त्या मसाजामुळं आपल्याला आपल्या स्किनमधले, आपल्या फेसमधले जे स्नायू आहेत ते ॲक्टिव्ह झालेले असतात. ग्लँड्स आपल्या त्याला रिलॅक्स करायचं काम प्रेशर पॉईंट देतं. तर कंपल्सरी लास्टला प्रेशर पॉईंट तुम्ही व्यवस्थित पद्धतीने फेसला देणं गरजेचं आहे. 2 मिनिटं. आता आपण फेस पॅक लावतो. क्रीमवरच आपल्याला पॅक लावायचं आहे. त्याच फेसवर आपल्याला फेस मास्क लावायचा आहे. फेस क्लीन करून घ्यायचा नाहीये. फेस पॅक लावल्यानंतर 15 मिनिटं आपल्याला टाइम लावायचा आहे. 15 मिनिटानंतर फेस पॅक ड्राय होतो.
आणि त्यानंतर आपल्याला फेस स्पंजच्या साह्याने क्लीन करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपण क्लायंटला SPF लावून आपल्या क्लीनअपच्या प्रोसिजर कंप्लीट झालेल्या आहे. आपला जो पॅक लावलेला आहे तो पॅक पूर्ण ड्राय झालेला आहे. तर आता आपण डोळ्यावरचे कॉटन काढून घेऊ. हलकसं आपल्या क्लायंटच्या फेसला स्प्रे करून घेऊया. आणि स्प्रे करून झाल्यावर एक मिनिट आपल्याला पूर्ण पॅक जो ड्राय झालेला आहे त्याच्यावर 1 मिनिट हलकासा मसाज करून घेऊया. पूर्ण प्रोडक्ट सर्क्युलर मोशनने आपण स्प्रेड करून घेऊ. आणि आपण फेस क्लीन करूया. क्लीन केलेला आहे. पॅकवर हलकासा स्प्रे केला आपण, वॉटर स्प्रे केल्यानंतर 1 मिनिट आपण पूर्ण जे प्रोडक्ट आहे ते प्रोडक्ट सर्क्युलर मोशननी स्प्रेड करून घेतलंय पूर्ण फेसवर. आणि त्यानंतर आपण क्लीन वॉटरमध्ये स्पंज घेऊन आपण फेस क्लीन करून घेतलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता क्लीनअपने सुद्धा माझ्या क्लायंटची स्किन चांगली ग्लो करत आहे. त्यानंतर कंपल्सरी आपल्याला SPF लावणं गरजेचं आहे. तर मी क्लायंटच्या फेसला SPF लावते. तर आता आपलं क्लीनअप पूर्ण कंप्लीट झालेलं आहे. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत फेशियल. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायचं विसरू नका. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत फेशियल. तर नक्कीच ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असणार. तर नक्कीच तुम्ही जे माझे बिगिनर स्टुडंट्स आहेत त्यांनी आपल्या फ्रेंड्स वगैरेवर अशा क्लीनअप करून बघा. क्लीनअप करताना जर तुम्हाला काही क्वेश्चन्स येत असतील तर आम्हाला कमेंट्सद्वारे तुम्ही विचारू शकता. आम्ही तुमचे लगेच तुमचे आन्सर देण्याचा प्रयत्न करू. थँक्यू व्हेरी मच.